नमस्कार, चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। कसे आहात मंडळी? आज मी तुम्हाला आगरी मसाल्याचं प्रमाण सांगणार आहे। इथे मी पांडी मिरची घेतले। पांडी मिरची खूप तिखट असते, ही मी 2 किलो घेतले। शंकेश्वरी मिरची मी 1 किलो घेतले, ही चवीला छान असते। बेडकी मिरची 1 किलो घेतले, ही दिसायला जरा जाड दिसते, हिची साल जाड असते पण ही चवीला छान असते। आणि काश्मीरी मिरची मी 1 किलो घेतले। काश्मीरी मिरचीनी मसाल्याला चव चांगली लागते आणि बेडकी मिरची आणि काश्मीरी मिरची ह्या दोन्ही मिरच्यांनी मसाल्याला छान लाल भडक रंग येतो। लवंगी मिरची मी अर्धा किलो घेतले, कारण आपला आगरी मसाला असल्याने आगरी मसाला खूप तिखट असतो। ही मिरची आपली 5.5 किलो झाले, पण ही साफ करून आपली मिरची 5 किलो होते। अर्धा किलो तरी कचरा निघतोच। इथे उन्हामध्ये 2 दिवस चांगली मिरची सुकवल्याने मिरची छान कुरकुरीत होते आणि त्याच्यामुळे मसाला चांगला बारीक दळून मिळतो। मिरची मोडण्यापासून ते मिरची सुकवण्यापर्यंत व गरम मसाले कसे भाजायचे याची पूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथून तुम्ही बघू शकता। इथे आपण मिरचीचं प्रमाण बघितलं, आता आपण गरम मसाल्याचं प्रमाण बघूया। पाव किलो धणे घेतले, धणे छान हिरवे आहेत। पाव किलो राई घेतले, 100 ग्राम जिरं घेतले, 100 ग्राम मिरी घेतले, 100 ग्राम हळद घेतले। इथे 100 ग्राम लवंग घेतले, 100 ग्राम दालचिनी घेतले, 100 ग्राम चक्रफूल घेतले, ग्राम बडीशेप घेतले, 50 ग्राम तीळ घेतलेत, 50 ग्राम खसखस घेतले, 50 ग्राम खडा हिंग घेतले, मसाला वेलची 20 ग्राम, हिरवी वेलची 20 ग्राम, 20 ग्राम नागकेशर, 20 ग्राम शाही जिरे, 20 ग्राम कबाब चिनी, 20 ग्राम जावेत्री, 20 ग्राम त्रिफळा, त्रिफळामध्ये काळा बी असतो तो फेकून द्या, 20 ग्राम दगडी फूल, 20 ग्राम तेजपत्ता, 10 ग्राम मेथी, 1 जायफळ। तुम्ही ह्या प्रमाणात मिरची आणि गरम मसाले घेतलेत तर मसाला संपेपर्यंत मसाल्याचा रंग लालच राहील। गरम मसाले भरपूरच घेतलेत तर मसाल्याचा लाल रंग राहत नाही। अशा प्रकारे हा मसाला 6 ते 6.25 किलो झालेला आहे। हे प्रमाण अचूक सांगितलेलं आहे, तुम्ही पण ह्या प्रमाणात मसाला बनवा, तुमचा मसाला एकदम परफेक्ट बनेल। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।